प्रश्न क्रमांक 1. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते? पर्याय ए. आदिलशहा, बी. निजामशहा, सी. पोर्तुगीज, डी. यापैकी नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. आदिलशहा. प्रश्न क्रमांक 2. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गादीवर कोण बसले? पर्याय ए. संभाजी महाराज, बी. राजाराम महाराज, सी. शाहू महाराज, डी. यापैकी नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. संभाजी महाराज. प्रश्न क्रमांक 3. सन 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते कोण? पर्याय ए. गंगाधर टिळक, बी. लालबहादूर शास्त्री, सी. सुभाषचंद्र बोस, डी. खान अब्दुल गफार खान. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. गंगाधर टिळक. प्रश्न क्रमांक 4. छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी कोठे आहे? पर्याय ए. तुळापूर, बी. कोल्हापूर, सी. रायगड, डी. राजगड. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. तुळापूर. प्रश्न क्रमांक 5. अफजल खानाचा वध कोठे झाला होता? पर्याय ए. रायगड, बी. राजगड, सी. प्रतापगड, डी. सिंहगड. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. प्रतापगड. प्रश्न क्रमांक 6. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता? पर्याय ए. मंगरुळगड, बी. रायगड, सी. जंजिरा, डी. विशाळगड. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. रायगड. प्रश्न क्रमांक 7. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? पर्याय ए. शिवनेरी, बी. लोहगड, सी. पन्हाळा, डी. सिंधुदुर्ग. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. शिवनेरी. प्रश्न क्रमांक 8. सुरती आणि पंढरपुरी ह्या कोणत्या जनावरांच्या जाती आहेत? पर्याय ए. मेंढी, बी. म्हैस, सी. बैल, डी. गाय. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. म्हैस. प्रश्न क्रमांक 9. बनघट्टा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे? पर्याय ए. हरिण, बी. वाघ, सी. सिंह, डी. हत्ती. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी. हत्ती. प्रश्न क्रमांक 10. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शेवटच्या पत्नीचे नाव काय होते? पर्याय ए. पुतळाबाई, बी. सईबाई, सी. सोयराबाई, डी. लक्ष्मीबाई. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी. लक्ष्मीबाई.